राज्यपाल उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी, श्री किरेन रिजिजू जी, जी किशन रेड्डी जी, जनरल वीके सिंह जी, श्री अर्जुन रामवाल मेघवाल जी, श्री श्रीपाद नायक जी, श्रीमती मीनाक्षी लेखी जी, उत्तर प्रदेश के सरकारचे मंत्री श्री नंदगोपाल नंदी जी, संसदेतील माझे सहकारी श्री विजय कुमार दुबे जी, आमदार श्री रजनीकांतमणि त्रिपाठी जी, विविध देशांचे राजदूत, राजनीती तज्ञ, इतर लोकप्रतिनिधी आणि बंधू आणि भगिनींनो, भारत जगभरातील बौद्ध समाजाच्या श्रद्धेचं, आस्थेचं प्रेरणा केंद्र आहे. आज कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाची ही सुविधा एक प्रकारे जगभरातील बौद्ध अनुयायांच्या श्रद्धेला वाहिलेली पुष्पांजली आहे. हे क्षेत्र भगवान बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीपासून महापरिनिर्वाणापर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचे साक्षीदार आहे. आज हे क्षेत्र संपूर्ण जगाशी थेट जोडलं गेलं आहे. श्रीलंकेच्या एअरलाइन्सचे विमान इथे उतरले. हे या पुण्यभूमीला केलेलं वंदनच आहे. या विमानानं श्रीलंकेहून आलेल्या अतिपूजनीय महासंघ आणि इतर मान्यवरांचे कुशीनगर मोठ्या अभिमानानं स्वागत करत आहे. आज सुखद योगायोग म्हणजे आज महर्षी वाल्मिकी यांची जयंती आहे. भगवान महर्षी वाल्मिकींपासून प्रेरणा घेऊन सर्वांच्या प्रयत्नाने सर्वांचा विकास घडवून आणत आहे. सबका विकास कर रहा है. साथियों, मित्रांनो, कुशीनगरचे हे आंतरराष्ट्रीय विमानतळ दशकांच्या आकांक्षा आणि अपेक्षांचं मूर्त रूप आहे. मला आज दुप्पट आनंद होत आहे. आध्यात्मिक ज्ञान यात्रेचा वाटसरू म्हणून मनात समाधानाची भावना देखील आहे आणि पूर्वांचल क्षेत्राचा प्रतिनिधी म्हणून वचनपूर्तीचा आनंद देणारा हा क्षण आहे. कुशीनगरच्या जनतेला, उत्तर प्रदेशच्या जनतेला, पूर्वांचल पूर्व भारतातील जनतेचं, जगभरातील भगवान बुद्धांच्या अनुयायांचं कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, भगवान बुद्धांशी संबंधित क्षेत्रांचा विकास करण्यासाठी, दळणवळणाच्या उत्तम सुविधा देण्यासाठी, भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्यावर भारत सरकार विशेष लक्ष देत आहे. कुशीनगरचा विकास उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमात आहे. भगवान बुद्धांचं जन्मस्थान लुंबिनी इथून जवळच आहे.
अभी ज्योतिरादित्य आत्ताच इसका काफी ज्योतिरादित्य शिंदे यांनी याचं सुंदर वर्णन केलं. फिर भी मैं उसका मात्र तरीही मला ते पुन्हा यासाठी सांगायचं आहे कि देश के हर कारण देशाच्या प्रत्येक कोपऱ्याचं हे क्षेत्र का ये सेंटर केंद्रबिंदू आहे हे सहजतेनं समजावून घेता यावं. कपिलवस्तू देखील जवळच आहे. कोई पास में ही है. भगवान बुद्धांनी पहला उपदेश पहिला उपदेश दिला वो सार ते सारनाथ देखील 100 100 ते 250 किलोमीटरच्या परिसरात आहे. जहां बुद्ध जिथे बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली वो बोध ते बोधगया काही तासांच्या अंतरावर आहे. ऐसे में यामुळे हे क्षेत्र केवळ भारतातल्याच बुद्धांच्या अनुयायांसाठी नव्हे तर कि श्रीलंका, थायलंड, सिंगापूर, लाओस, कंबोडिया, जपान, कोरिया यासारख्या अनेक देशांच्या नागरिकांसाठी देखील एक फार मोठं श्रद्धा आणि आकर्षणाचं केंद्र बनणार आहे. भाई और बंधू आणि भगिनींनो, कुशीनगर कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ सिर्फ केवळ एक हवाई दळणवळणाचंच एक माध्यम बनणार नाही, तर यामुळे से किसान शेतकरी असो, पशुपालक असोत, दुकानदार असोत, श्रमिक असोत, यहाँ के इथले उद्योगपती असोत, सभी सर्वांना याचा इसका थेट लाभ मिळणार आहेच. इससे यामुळे कारोबार व्यापार व्यवसायाची एक व्यवस्था विकसित होणार आहे. सबसे सर्वात जास्त लाभ इथल्या पर्यटनाला, बस टॅक्सी चालकांना, हॉटेल रेस्टॉरंट यासारख्या लहान मोठ्या व्यावसायिकांना देखील होणार आहे. यामुळे या क्षेत्रात युवकांसाठी देखील रोजगाराच्या अनेक नवीन संधी तयार होतील. भाई और बंधू आणि भगिनींनो, पर्यटन पर्यटनाचं स्वरूप काही असो, धार्मिक पर्यटन असो या आनंद के लिए अथवा मनोरंजनासाठी केलेलं पर्यटन असो, यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा अतिशय गरजेच्या आहेत. ये उसकी पर्यटन क्षेत्राची पूर्ववाट असते, इंफ्रास्ट्रक्चर ती म्हणजे पायाभूत सुविधा, रेल्वे, रस्ते, हवाई वाहतूक, जलमार्ग. पायाभूत सुविधांचा हा पूर्ण आराखडा आहे. उसके साथ यासोबतच हॉटेल, रुग्णालय तसंच इंटरनेट, मोबाईल सुविधा, पायाभूत सुविधा, सफाई व्यवस्था, मलनिस्सारण आणि प्रक्रिया केंद्र ये भी अपने या देखील या प्रकारच्या पायाभूत सुविधाच आहेत. स्वच्छ पर्यावरणपूरक अक्षय ऊर्जेचं केंद्र हे देखील एकमेकांशी निगडित आहेत. में एक दूसरे के साथ जुड़े हुए हैं. कहीं भी कुठेही टूरिज्म पर्यटनाला चालना देण्यासाठी या सर्व गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. और आणि आज 21व्या शतकातील भारत हाच दृष्टिकोन घेऊन पुढे जात आहे. टूरिज्म के पर्यटन क्षेत्राशी आता आणखी एक नवा पैलू जोडला गेला आहे. भारतातील लसीकरणाच्या प्रचंड वेगानं विकसित जगात भारताविषयी विश्वास निर्माण होईल. अगर टूरिस्ट जर पर्यटक म्हणून भारतात जायचं असेल, किसी काम काही कामानिमित्त भारतात जायचं असेल, व्यापक रूप तर भारतात व्यापक प्रमाणात लसीकरण झालं आहे आणि म्हणूनच लसीकरण झालेला देश म्हणून सुद्धा जगातील पर्यटकांना एक आश्वस्त करणारी व्यवस्था हे देखील त्यांच्यासाठी इथे येण्याचं एक कारण बनू शकतं. यातही गेल्या काही वर्षात एयर कनेक्टिविटी को ज्यांनी याचा कधी विचारही केला नव्हता अशा लोकांपर्यंत अशा क्षेत्रात उन क्षेत्र हवाई दळणवळण पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे. हेच लक्ष निर्धारित करून प्रारंभ करण्यात आलेल्या उडान योजनेला आता 4 वर्ष पूर्ण होत आहे. उडान योजनेअंतर्गत गेल्या काही वर्षामध्ये 900 पेक्षा जास्त नवीन हवाई मार्गांना स्वीकृती देण्यात आली आहे. अधिक नए रूट यामध्ये 350 पेक्षा जास्त हवाई मार्गांवर विमानसेवा सुरूही झाल्या आहेत. 150 से
नवीन तसेच जे पूर्वी सेवेत नव्हते अशी 50 विमानतळं कार्यान्वित करण्यात आली आहेत. या ठिकाणावरून आधी हवाई सेवा उपलब्ध नव्हती, तिथे आता ही सेवा सुरू झाली आहे. आगामी 3 ते 4 वर्षांमध्ये देशामध्ये 200 पेक्षा जास्त विमानतळे, हेलिपोर्ट्स आणि सागरी विमानांची सेवा देऊ शकणाऱ्या वॉटरड्रोमचे जाळे देशात तयार करण्याचा प्रयत्न आहे. सर्वसामान्य भारतीय आता मोठ्या संख्येनं विमानतळांचा वापर करीत आहे आणि या नवीन सुविधांचा लाभ घेत आहेत. या गोष्टीचे तुम्ही आणि आपण सर्वजण या गोष्टींचे साक्षीदार असणार आहे. मध्यम वर्गातले जास्तीत जास्त लोक आता हवाई सेवेचा लाभ घेऊ लागले आहेत. उडान योजनेअंतर्गत इथे उत्तर प्रदेशातही हवाई संपर्काचं जाळं सातत्यानं वाढत आहे. उत्तर प्रदेशमध्ये 8 विमानतळांवरून विमानाचं उड्डाण सुरू झालं आहे. लखनौ, वाराणसी आणि कुशीनगर यांच्यानंतर जेवरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम वेगानं सुरू आहे. या व्यतिरिक्त अयोध्या, अलीगड, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद आणि श्रावस्ती इथेही नवीन विमानतळाचं काम सुरू आहे. याचा अर्थ एक प्रकारे उत्तर प्रदेशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई मार्गानं संपर्क यंत्रणा लवकरच बळकट होऊ शकणार आहे. आगामी काही आठवड्यातच दिल्ली आणि कुशीनगर यांच्यामध्ये स्पाइस जेटच्या माध्यमातून थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मला देण्यात आली आहे आणि ज्योतिरादित्यजींनी आणखी काही स्थानांची माहिती मला दिली. यामुळे देशांतर्गत प्रवाशांना, भक्तांना सुविधा उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, देशाची नागरी उड्डाण सेवा क्षेत्राचे कामकाज व्यावसायिक पद्धतीनं चालावं, सुविधा आणि सुरक्षितता यांना प्राधान्य दिलं जावं, यासाठी अलीकडेच एअर इंडिया संबंधी एक मोठं पाऊल देशानं उचललं आहे. यामुळे भारतातल्या विमानसेवा क्षेत्राला नव्यानं बळ मिळणार आहे. अशीच एक मोठी सुधारणा संरक्षण विमान वाहतुकीला नागरी वापरासाठी सुरू करण्यासंबंधी आहे. या निर्णयामुळे अनेक हवाई मार्गांवर नव्यानं हवाई सेवेमधले अंतर कमी झालं आहे. त्यामुळे प्रवासाला लागणारा वेळही कमी झाला आहे. भारतातल्या तरुणांना इथं चांगलं प्रशिक्षण मिळावं, यासाठी देशातल्या 5 विमानतळांवर 8 नवीन उड्डाण अकादमी स्थापन करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. भारताद्वारे अलीकडेच बनवण्यात आलेल्या ड्रोन धोरणामुळेही देशातल्या कृषी क्षेत्रापासून ते आरोग्य क्षेत्रापर्यंत, आपत्ती व्यवस्थापनापासून ते संरक्षणापर्यंत जीवन बदलून टाकण्यास मदत होणार आहे. ड्रोनच्या निर्मिती उत्पादनापासून ते ड्रोन उड्डाणाशी संबंधित प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी आता भारतामध्ये एक संपूर्ण कार्यसंस्कृती विकसित करण्यात येत आहे. या सर्व योजना, सर्व धोरणं वेगानं पुढे जावेत आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय निर्माण होऊ नये, यासाठी अलीकडेच पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय आराखडाही जाहीर करण्यात आला आहे. यामुळे प्रशासन कार्यामध्ये तर सुधारणा होणारच आहे, त्याचबरोबर रस्ता असो, रेल्वे असो, हवाई वाहतूक असो, या सर्वांमध्ये एकमेकांना पूरकता असावी. या सुविधा एकमेकांच्या क्षमतावृद्धीला मदतगार ठरणार आहेत. अशा पद्धतीनं काम व्हावं हे सुनिश्चित केलं आहे. भारतामध्ये होत असलेल्या निरंतर सुधारणांचा परिणाम म्हणजे भारतीय नागरी उड्डाण सेवेमध्ये 1000 नवीन विमानं जोडली जातील असा अंदाज बांधण्यात आला आहे.
मित्रांनो, साथियों, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या काळामध्ये का एविएशन भारताचे हवाई क्षेत्र राष्ट्राची गती आणि राष्ट्राची प्रगती यांचं प्रतीक बनेल. देश की ऊर्जा उत्तर प्रदेशाची शक्ती ऊर्जा यामध्ये सहभागी असावी अशी कामना व्यक्त करून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल मी आपल्या सर्वांना, जगातल्या बौद्ध धर्माचे अनुयायी देशातल्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातल्या पायाभूत सुविधांच्या अनेक प्रकल्पांचं लोकार्पण करण्याचं भाग्य मिळावं यासाठी इथे मी देश आणि जगभरातून आलेल्या बौद्ध भिक्खूंचे आशीर्वाद घेऊ इच्छितो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद.